तर आज आपण पाहू क्रियापद कशाला म्हणतात. तर मराठीमध्ये हा एक पार्ट आहे क्रियापद. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द. सर्वात महत्वाची व्याख्या, वाक्याचा अर्थ पूर्ण करणे. वाक्यामध्ये काही शब्द आहेत, त्या वाक्यामधला एक शेवटी असा शब्द असतो. क्रियापद जनरली शेवटीचे ते एक शब्द असा असतो की त्या शब्दाशिवाय वाक्याला अर्थ नाही, त्या शब्दामुळेच वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. मग हा शब्द कसा असेल, हा शब्द क्रिया दाखवणारा राहील. जसं खेळणे क्रिया आहे, बोलणे क्रिया आहे. तर क्रिया दाखवणाराही शब्द असू शकतो, नाही तर स्थिती दाखवणाराही शब्द असू शकतो. आता सकाळ आहे, हा आहे जो शब्द आहे हा स्थिती दाखवतोय. स्थित्यंतर दाखवणाराही शब्द असू शकतो. स्थित्यंतर, स्थित्यंतर म्हणजे जी जुनी गोष्ट होती, काल शनिवार होता, हा होता शब्द स्थित्यंतर दाखवतो. आहे हा शब्द सध्याची स्थिती दाखवतो. क्रिया करणाराही शब्द असू शकतो. तर क्रियापद अशा शब्दांना म्हणतो आपण का जे शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करतात. मग ते शब्द कधी क्रियादर्शक, कधी स्थितीदर्शक, तर कधी स्थित्यंतर दर्शक शब्द असतात. तर आता काही वाक्य बघू. बाळ इकडे ये, हा ए शब्द येण्याची क्रिया. असं कुठलंही वाक्य. दूध, गाय दूध देते असं करता येईल. गाय दूध देते, ही देण्याची क्रिया. तर क्रियादर्शक शब्द क्रियापद असू शकतात. स्थितीदर्शक शब्द, आज सकाळ आहे, सकाळ, किंवा आज रविवार आहे असं म्हणा. सकाळच्या ऐवजी आज रविवार आहे. तर या ठिकाणी आहे हे स्थिती दाखवणारा शब्द आहे. हे सर्वच क्रियापद होत आहे. तो राजा होता, ही त्यावेळेची स्थिती म्हणजे स्थित्यंतर. स्थित्यंतर म्हणजे काय आहे, त्यावेळेसची स्थिती आहे पण ती आजची नाही आहे, म्हणून त्याला स्थित्यंतर म्हटलं गेलं. आज रविवार आहे याला स्थिती म्हटलं गेलं. हे देण्याची क्रिया, येण्याची क्रिया. मग तुम्ही जर क्रियापदाची व्याख्या अशी केली, क्रिया दाखवणारा शब्द, तर ती व्याख्या लहान पडते, कमी पडते. त्याच्या पुढे जाऊन वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे क्रियापद. मग तो शब्द काय असेल, तर तो क्रिया असू शकतो, क्रिया नसूही शकतो. आता असं जर वाक्य आहे, घरात खाणारी माणसे आहे, घरात खाणारी माणसे खूप आहेत. आता हा खाणे ही तर क्रिया आहे, खाणे ही क्रिया आहे. मग हा जर क्रियादर्शक शब्द आहे म्हणून याला क्रियापद म्हणणार का? नाही. क्रियापद कोण? हा आहे हा शब्द क्रियापद. मग तो स्थिती दाखवत आहे, त्या घराची स्थिती अशी आहे. तर हे अस या धातूपासून बनलेला आहे. त्याच्यातला मूळ धातू जर विचारला तर अस हा मूळ धातू आहे, त्याच्यापासून आहे हा शब्द बनला, हा क्रियापद. यातला आहे जर तुम्ही पुसून टाकलं, मग काय वाक्य होणार? घरात खाणारी माणसे खूप. या वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. म्हणून म्हटलं की वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द, मग हा आहे या वाक्यामुळे, या शब्दामुळं या वाक्याचा अर्थ पूर्ण झाला. म्हणून क्रियापदाची व्याख्या हीच लिहायची, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे क्रियापद. मग तो क्रियादर्शक आहे, ठीक, नाही असेल तर काही वेगळा असेल. आता आपण पाहू वाक्यामध्ये काय राहते. तर वाक्यामध्ये कर्ता असतो, वाक्यामध्ये कर्म पण असते आणि वाक्यामध्ये क्रियापद पण असते. ह्या तीन गोष्टी आपल्याला लक्षात आल्या पाहिजे का वाक्यामधल्या ह्या तीन गोष्टी ओळखायच्या कशा.
तर आपण काही वाक्य इथे लिहू. त्यातलं राजूने बैलास किंवा बैलाला म्हणा, बैलास म्हणा, मारले. हे आपलं एक वाक्य आपण लिहिलं. तर तुमच्या लक्षात आलं असेल क्रियापद कोणतं. बरोबर आहे, मारले हे क्रियापद आहे. याच्यामध्ये क्रिया दाखवली आहे, मारण्याची क्रिया. दन्न दन्न झोडपे मारले, मारण्याची क्रिया. आता हे करणारा कोण. तर आपण या मारले या क्रियापदामध्ये जो मूळ धातू आहे, हा मूळ धातू शोधणार. तो आहे मार. या मार पासून मारले बनलं. याला आपण 3 प्रश्न लावणार. एक तर नारा, एक तर नारी किंवा नारे. तर इथे आपण लावणार नारा. मारणारा. मारणारा राजूने बैलास मारले. मारणारा राजू. हे झाला आपला कर्ता. ज्यानं क्रिया केली किंवा ज्याच्याकडून क्रिया झाली त्याला म्हणतो आपण कर्ता. आता मारणाऱ्यानं तर मारलं, पण ही मारणाऱ्याची क्रिया, मारण्याची क्रिया कोणाला सहन करायला लागली. बैलाले. याच्या पाठीवर वळ आले, याला त्रास झाला, तर याला ते सहन करायला लागली. क्रिया याच्यावर झाली आणि म्हणून हे कर्म. अशा पद्धतीने आपण कर्ता कर्म शोधतो. एक क्रियापद शोधणे, त्यातला मूळ धातू शोधणे, त्याला नारा, नारी किंवा नाऱ्याने प्रश्न करणे. इथे मारण्याची क्रिया, मारणारा राजू, मग त्याला कर्ता म्हणा. आता ही क्रिया कोणावर घडली, तर बैलावर, त्याच्यामुळे याला कर्म म्हणा. आता अजून काही वाक्य बघा. सीमाने आंबा कापला. त्याच्यामध्ये मूळ धातू आहे काप. कापणारी. कापणारी कोण. सीमा. त्याच्यामुळे हे झाला आपला कर्ता. आता हे कापून कोणाला घ्यायला लागलं, ते चाकू कोणाला सहन करायला लागला, समजा आंब्याला सहन करायला लागला, तर हा झाला आपला कर्म. सोपं आहे की नाही शोधणं. काही कठीण आहे का. अशाच पद्धतीने आपण 4-5 वाक्याचे कर्ता कर्म शोधू. ते तुम्ही घरी शोधून पहा. आता काही वेगळं वाक्य घेऊ. मला पेढा आवडतो. मला दूध किंवा चहा म्हणा, दूध म्हणा, पाहिजे. आता या वाक्यामध्ये जे मूळ धातू आहे हे क्रियापद आहेत. या क्रियापद कशापासून तयार झालं, तोच मूळ धातू आवड. आणि पाहिजे, तर याला आपल्याला म्हणावं लागेल पाहिजे असणारे. पाहिजे असणारे. आता हे तुम्हाला मी एक धातू काढून दिले, काही प्रश्न तयार करून दिले, त्याच्यावरून तुम्ही शोधा कर्ता कोणता. एकच वाक्यावर या. मला पेढा आवडतो, यातला कर्ता कोणता. मला. तुला काय वाटतं. पेढा. दोन्ही उत्तर आले, आपण दोन्ही चेक करू. मला पेढा आवडतो. आवडणारे किंवा आवडणारा. मला पुन्हा पुन्हा म्हणा. मला पेढा आवडतो. आवडणारा. आवडणारा पेढा, त्याच्यामुळे हा कर्ता. या वाक्यातलाही कर्ता शोधला. मला दूध पाहिजे. पाहिजे असणारे दूध, त्याच्यामुळे हाही कर्ता. मग या वाक्यात कर्म आहे का नाही आहे आपण चेक करा. एवढंच जर म्हटलं असतं पेढा आवडतो, वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. दूध पाहिजे, लहान लेकरं तेवढंच म्हणते दूध पाहिजे, मला म्हणतही नाही. पेढा आवडतो, ह्या
पेढा आवडतो म्हटलं तरी वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. दूध पाहिजे असं म्हटलं तरीही वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. मग याला कर्माची आवश्यकता नाही आहे. हा शब्द कर्म मध्ये बसत नाही. याला कशात बसवायचं हे आपण नंतर पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये विभक्ती जी आहे सहला नाते, ही विभक्ती द्वितीयामध्ये आहे, हीच विभक्ती चतुर्थीमध्ये आहे. ही चतुर्थीची विभक्ती आहे. हे आपण स्पेशल शिकणार आहोत विभक्तीमध्ये. या ठिकाणी एवढंच लक्षात घ्यायचं होतं की या वाक्यांना कर्म आवश्यक नाही, आणि म्हणून क्रियापदाचा एक प्रकार आहे ज्याला आपण म्हणतो सकर्मक आणि एकाला म्हणतो अकर्मक. काही क्रियापद असे आहेत की ज्यांना कर्म आवश्यक आहे तेव्हाच वाक्य पूर्ण होते, अशांना सकर्मक. काही वाक्य असे राहतील की ज्याच्यामध्ये कर्म दिलंच नाही किंवा कर्माची गरजही नाही तरी वाक्याचा अर्थ होतो आहे व्यवस्थित, ते वाक्य राहील अकर्मक. काही क्रियापद असे राहतील तर तेच क्रियापद कधी कधी सकर्मक, कधी कधी अकर्मक. असंच क्रियापद जे कर्मासहितही वापरता येते आणि कर्माशिवाय वापरता येते, अशा पद्धतीनं दोन्ही याच्यात वापरतात, त्याला म्हणतो आपण उभयविध. तर अशा पद्धतीनं सकर्मक क्रियापद, एक अकर्मक क्रियापद, एक उभयविध क्रियापद हे भाग येतात. काही क्रियापद तुम्हाला असे दिसतील तर ज्याच्यामध्ये एकच कर्म नाही, एका कर्मानं पूर्ण होत नाही, दोन दोन कर्म द्यावं लागतात, म्हणून त्याला आपण म्हणतो बहु कर्म वापरलेले. तर एक वेगळाच प्रकार तो, तर ज्याच्यामध्ये दोन दोन कर्म येतात. तर अशा पद्धतीने आपण क्रियापदाचे काही प्रकार आता सविस्तर पाहूया. ठीक आहे. त्याचं नाव